सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण पुणे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत। चला तर मग या अनुभवाला आपण ताईंच्या शब्दात सुरुवात करूया। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, आज मी माझ्या जीवनातील सर्वात मोठा प्रसंग तुमच्यासोबत शेअर करत आहे। मी स्वामींच्या सेवेमध्ये कशी आली, स्वामींनी मला कसे स्थान दिले आणि कशा प्रकारे अनुभव दिले ते तुम्हाला सांगणार आहे। स्वामी भक्तांनो, आज मी गेल्या 10 वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे। सुरुवातीला स्वामी सेवा काय, कशी करतात काही एक माहीत नव्हतं। अक्षरशः मी 10 ते 12 वर्ष स्वामींची मूर्तींची पूजा करत होते, पण स्वामी सेवा कधी केली नाही। काय झालं होतं ना की माझ्या घरामध्ये खूप पितळाची भांडी साचलेली होती। मग मी ती पितळाची भांडी मोडायला गेली आणि म्हटलं ही भांडे मोडून आपण देव करूया। म्हणून मग मी काय केलं, ते पैसे आले आणि त्या पैशामध्ये देव बनवायचे ठरवले। मग त्यांनी सांगितलं की तुमचे देव बनवून आणखी एक मूर्ती बनेल। तर माझ्या तोंडातून नकळतपणे श्री स्वामी समर्थ महाराज यांची मूर्ती बनवा असं नकळतपणे निघून गेलं। मला स्वामी सेवेशी काही माहीत नव्हतं तरी निघून गेलं आणि मग मी मूर्ती ही घरी आणली। 5-6 वर्ष मूर्तीची पूजा केली। रोज तिला अष्टगंध वगैरे लावणे, धूपदीप लावणे एवढीच हे करत होते, पण अशी सेवा वगैरे काहीच करत नव्हते। त्यानंतर काय झालं ना की माझे मिस्टर हे आर्मीमध्ये होते, आर्मीतून रिटायर झाले। रिटायर झाल्यानंतर आम्ही सौर राहत होतो। मिस्टरांना खूप असे चैनीची सवय लागली होती, त्यामुळे आमचे खूप वादविवाद होत असायचे। घरात मुले मोठी होत चालली होती आणि हे वादविवाद मला नको होते। अक्षरशः कधी कधी हे वादविवाद इतके टोकाला जायचे ना की असं वाटायचं की काय करावं। मी 2-3 वेळेस घर सोडून देखील गेली होती। एकदा काय झालं, असंच आमचे खूप प्रचंड भांडणं झाले। भांडणं झाल्यानंतर मी घर सोडून गेली। घर सोडून गेल्यानंतर मी असाच मोबाईल बघत होते। मोबाईल बघता बघता स्वामींचे अनुभव माझ्यासमोर आले। तर एवढे अनुभव ऐकल्यानंतर मला वाटलं की खरंच हे होत असेल तर आपण देखील सेवा करायला काय हरकत आहे। आपल्या घरात तर स्वामी महाराज अगोदरच आलेले आहेत। मग मी फक्त श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण करत होती। घरी राहायची आणि श्री स्वामी समर्थ नामस्मरण करायची। एक दिवस काय झालं की असंच आमचं भांडण झालं। म्हटलं, स्वामी जर तुम्ही खरंच असाल ना तर यांना लगेच शांत करा आणि सर्व काही व्यवस्थित करा। श्री स्वामी समर्थ म्हणू लागली आणि खरंच काय आश्चर्य, दुसऱ्या क्षणीच माझे मिस्टरांचं तोंड हे एकदम शांत झालं। ते जेवण करून शांत झोपी गेले। त्यावेळेस कुठंतरी स्वामी असल्याची प्रचिती झाली आणि स्वामी सेवा करायची असं मी ठरवलं आणि त्या दिवसापासून मी स्वामींची सेवा करू लागले। आणि स्वामी कृपेने मला 2 अगोदर मुली होत्या, पण मुलगा होत नव्हता। माझे 3 वेळेस ॲबॉर्ट झाले होते, पण हे माझा मुलगा जो झाला तो कधी राहिला हे मला कळालं नाही। त्या दरम्यान स्वामी चरित्राचे माझे पारायण हे चालू असायचे। मुलगा खूप, त्यामुळे चेकही करता आलं नाही कारण खूप दिवस झालेले होते आणि मला मुलगा झाला ही देखील खूप मोठी प्रचिती मला आली। असंच काय झालं की म्हटलं की स्वामी, आता तुमच्या नामस्मरणाने माझ्या घरामध्ये एवढी शांतता आली, माझी इच्छाही पूर्ण झाली। आता माझी एकच इच्छा आहे की ज्यावेळेस मी अक्कलकोटला आली होती त्यावेळेस म्हटलं की मला तुमचं काही महत्त्व माहीत नव्हतं, मी फक्त दर्शनासाठी आली होती, पण आता तुमचं महत्त्व मला कळालं आहे, तर मला तुमच्या दर्शनासाठी यायचं आहे, मला घेऊन चला अक्कलकोटला असं मी स्वामींना बोलली। आणि त्यात काय झालं की 5-6 दिवस गेले असतील। आमच्या ज्या बचत गटाच्या महिला आहे त्यांनी अचानकच विषय निघाला आणि ठरवलं की आपण ट्रिप काढूया आणि अक्कलकोट तुळजापूर इकडे जाऊया असं त्या म्हटल्या। मग आम्ही सर्वजण जाण्यासाठी निघालो। आम्ही एक मिनी बस केली होती। सर्व महिला आम्ही बसमध्ये गेलो। आमचा प्रवास सुरू झाला। आम्ही अक्कलकोटमध्ये 10 वाजता पोहोचलो। आम्ही जेव्हा पोहोचलो तेव्हा मंदिर हे बंद झालेलं होतं। त्यामुळे मग आम्ही म्हटलं प्रसादालय तर चालू आहे, तर आपण एवढ्या लांब आलो तर भूकही खूप लागलेली होती, म्हटलं आपण अगोदर प्रसाद घेऊया। मग ड्रायव्हर काय म्हणे की जर तिथे प्रसाद चालू असेल तर मलाही सांगा, मी पण येतो। मग आम्ही ड्रायव्हरला फोन केला की तुम्ही प्रसाद चालू आहे घ्या। आम्ही प्रसाद वगैरे घेतलं आणि म्हटलं चला आता आपण कुठंतरी रूम वगैरे बघून हे करूया। तर ड्रायव्हर काय म्हटला की तुम्हाला कोणीही ते अगोदर जेवण करायला सांगितलं होतं, जाऊन दर्शन घेऊन यायचं ना असं म्हटले। आता थांबणार नाही, मला उद्या दुसरी ट्रिप आहे, त्यामुळे मी इथे थांबू शकत नाही। तुम्हाला ज्याला थांबायचं असेल त्यांनी थांबा, ज्याला यायचं असेल त्यांनी या। आम्ही सर्वजण खूप नाराज झालो, कारण एवढ्या लांब आलो आणि स्वामींचं दर्शन न घेता येथून जायचं हे कसं शक्य आहे। खूप वाईट वाटत होतं, पण ड्रायव्हर खूप रागवलेला होता सर्वांना। मग आम्ही गाडीमध्ये जाऊन
जाऊन बसलो. गाडीत बसल्यानंतर ड्रायव्हरनी गाडी चालू केली. कुणीच कोणासोबत बोलत नव्हतं. त्यावेळेस मी स्वामींना म्हटलं, स्वामी, एवढ्या दिवसाची इच्छा होती तुमच्या दर्शनासाठी यायची आणि तुमचं दर्शन न घेता तुम्ही आम्हाला मागं पाठवत आहात. हा असं करू नका. तुमचं जर अस्तित्व असेल, तुम्ही जर खरंच अक्कलकोटमध्ये असताल ना, तर आज आम्हाला तुमचं दर्शन तुम्ही देणारच आहात आणि आमचं दर्शन होणार आहे, असं मी स्वामींना बोलली. त्यानंतर काय झालं ना, की आमची गाडी 3 किलोमीटर अंतरावरती गेली असेल. अचानक ड्रायव्हरनी गाडी थांबवली आणि काय करायचं असं विचारलं. त्यावेळेस कुणीच बोललं नाही. ड्रायव्हरसोबत कुणीच बोलत नव्हतं. मग ड्रायव्हरनी काय केलं, गाडी मागे फिरवली आणि तो पुढे जाण्यासाठी रस्ता शोधू लागला. पण आम्ही 3 वेळेस झालं त्याच गल्लीतून फिरत होतो. हे ड्रायव्हरला कळतच नव्हतं की तो कुठे जात आहे आणि मी बघत होती की आपण तर त्याच जागेवरून 3-3 वेळेस फिरत आहोत. मी ड्रायव्हरला बोलली की हे बघा, स्वामींची इच्छा आहे दर्शन घेण्याची, कारण तुम्ही एकाच ठिकाणी 3-3 वेळेस फिरत आहात. म्हटलं, स्वामी तुम्हाला इथे फिरवत आहात, तुम्ही अक्कलकोटच्या बाहेर जाऊच शकत नाही, असं मी त्यांना म्हटले. मग त्यांनी पण ऐकलं आणि त्यांनी पुन्हा गाडी मठाकडे आणली. मठाकडे आणल्यानंतर सर्व काही बंद झालेलं होतं. मग म्हटलं आता काय करायचं. तर मग आम्ही जिथे हे आहे महाराजांचं जे दरबार आहे, जिथे दरवाजा असतो तिथेच बाहेर आम्ही सतरंज वगैरे घेतलेले होते, ते टाकले आणि आम्ही तिथेच सर्वजण झोपी गेलो. तिथे झोपलोच. पहाटेच आम्ही 4 वाजताच उठलो, आंघोळ वगैरे केले आणि 5ची भुपाळी आरती घेऊन आम्ही स्वामींचं दर्शन घेतलं. खूप मोठा चमत्कार आमच्यासोबत त्या दिवशी झाला. स्वामींनी आम्हाला दर्शन दिलं, हे खूप भाग्य आहे आमचं. कारण त्या दिवशी आमची गाडी जर तिथून गेली असती तर आम्हाला दर्शन भेटलं नसतं. खूप डोळे भरून स्वामींना बघितलं आणि खरंच स्वामी तुम्ही आहात हे कळालं. त्या दिवशी ड्रायव्हर देखील म्हणाला, खरंच माझ्या आयुष्यातील ही सर्वात मोठी ट्रिप आहे म्हणे. या अगोदरही मी खूप ट्रिपा केल्या, पण असं माझ्यासोबत कधीही घडलं नाही. आज मला जो साक्षात्कार झाला, खरंच स्वामी महाराज या जगामध्ये आहेत, असं तो म्हटला. आणि आम्ही तिथून माघारी परत आलो आणि मी स्वामींना बोलली होती, जर तुम्ही दर्शन दिलं, आज दर्शन झालं तुमचं, तर मी तुमचा अनुभव नक्की शेअर करेन. त्यासाठी मी हा अनुभव शेअर केला आहे. खरंच स्वामी भक्तांनो, अंतःकरणापासून स्वामी सेवा केल्यावर कधीही वाया जात नाही, असा मला आलेला हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.